आज संध्याकाळी भारतीय टीम मुंबईत दाखल होणार आहे। संध्याकाळी 5 नंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी त्यांची विजयी परेड असणार आहे। याच परेडची जय्यत तयारी मरीन ड्राईव्ह परिसरात करण्यात येते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांबू बांधण्यात येतात। मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत सर्व वाहनांना बंदी असणार आहे। तसंच क्रिकेट फॅन्सनी लोकल ट्रेनचा वापर करावा असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे। आज संध्याकाळी टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे आणि संध्याकाळी 5 नंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी त्यांची विजयी परेड असणार आहे आणि याच परेडची सध्या जय्यत तयारी केली जाते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांबू बांधण्यात येतात। मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत सर्व वाहनांना बंदी असणार आहे। तसंच क्रिकेट फॅन्सनी आज लोकल ट्रेनचा वापर करावा असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे। तर अशा पद्धतीनं भारतीय टीम आता संध्याकाळी मुंबईत सुद्धा दाखल होणार आहे। काही वेळातच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल, त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करणार आहे। सध्या दिल्लीमध्ये भारतीय टीम आहे, मात्र आज संध्याकाळी ती मुंबईत दाखल होणार आहे। त्यामुळे मुंबईमध्ये सध्या जय्यत तयारी केली जाते। मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी त्यांची विजयी परेड असणार आहे आणि याच परेडची सध्या जय्यत तयारी केली जाते। संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या दरम्यान विजयी यात्रा करण्यात येणार आहे। यामध्ये जर आपण सहभागी किंवा पाहण्यासाठी येणार असाल तर 4:30 पूर्वी मरीन ड्राईव्हच्या चौपाटीवर आपण हजर राहावं। रोडवर कोणीही येऊ नये। तसेच क्रॉसिंग करताना जंक्शन्सवरच क्रॉसिंग कराल याची खात्री करावी। सुमारे 7 वाजता वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये ग्राउंडवर विजयी फेरी होणार आहे।